आपल्याला झोप का येते? स्वप्न का पडतात? विज्ञानाने उलगडलेलं आश्चर्यकारक रहस्य. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? आपण आयुष्यातील जवळपास 1/3 वेळ झोपण्यात घालवतो, पण झोप का येते हे आपल्याला खरंच माहीत आहे का? रोज रात्री डोळे आपोआप जड होतात, शरीर शांत होतं, काही मिनिटातच आपण एका वेगळ्या जगात प्रवेश करतो, स्वप्नांच्या जगात. पण झोप म्हणजे नेमकं काय? शरीराला तिची गरज का असते? जर आपण अनेक दिवस झोपलोच नाही तर काय होईल? आणि स्वप्न पडतात तरी का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण झोपेचं संपूर्ण विज्ञान सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला झोपेबद्दल अशा अनेक गोष्टी कळतील ज्या कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकल्या नसतील. चला सुरुवात करूया. झोप म्हणजे नेमकं काय? अनेक लोकांना वाटतं की झोप म्हणजे शरीर बंद पडणं, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. खरं तर झोप ही शरीराची निष्क्रिय अवस्था नसून मेंदू आणि शरीर स्वतःची दुरुस्ती करत असलेली अत्यंत सक्रिय प्रक्रिया आहे. आपण झोपेत असताना आपल्या शरीरात हजारो प्रक्रिया सुरू असतात. मेंदू दिवसभर मिळालेली माहिती व्यवस्थित लावतो, आठवणी मजबूत करतो, शरीरातील खराब झालेल्या पेशी दुरुस्त होतात, हार्मोन्स तयार होतात आणि रोगप्रतिकार शक्ती अधिक मजबूत होते. म्हणूनच झोप ही अन्न आणि पाण्याइतकीच आवश्यक मानली जाते. आपल्याला झोप का येते? दिवसभर काम करताना मेंदू सतत ऊर्जा वापरत असतो. या प्रक्रियेदरम्यान मेंदूमध्ये ॲडेनोसिन नावाचा एक रसायन जमा होतं. जसजसं तसतसं आपल्याला थकवा जाणवू लागतो आणि झोप येऊ लागते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा हे रसायन कमी होतं. म्हणून सकाळी उठल्यानंतर शरीर आणि मन दोन्ही ताजेतवाने वाटतात. रात्रीत जास्त झोप का येते? यामागे आपल्या शरीरात असलेलं एक नैसर्गिक घड्याळ काम करत असतं. याला सर्केडियन रिदम म्हणतात. हे घड्याळ सूर्यप्रकाशानुसार काम करतं. दिवसा प्रकाश असताना शरीर जागं राहण्यासाठी तयार होतं. रात्री अंधार पडल्यावर मेंदू मेलाटोनिन नावाचं हार्मोन तयार करायला सुरुवात करतो. हे हार्मोन शरीराला संदेश देतं की आता विश्रांतीची वेळ झाली आहे. यामुळे आपल्याला झोप येऊ लागते. जर आपण रात्रभर जागलो तर काय होतं? समजा एखाद्या दिवशी तुम्ही पूर्ण रात्र जागे राहिलात. दुसऱ्या दिवशी तुम्हाला डोळे जड वाटतील, लक्ष केंद्रित होणार नाही, छोट्या छोट्या गोष्टी विसरायला लागाल, राग पटकन येईल, निर्णय घेणं कठीण जाईल आणि वाहन चालवताना अपघात होण्याची शक्यता देखील वाढते. म्हणूनच डॉक्टर पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात. झोपेमुळे शरीराला काय फायदा होतो? झोपेमध्ये शरीर अनेक महत्त्वाची कामं करत असतं. दिवसभर थकलेले स्नायू पुन्हा मजबूत होतात. जखमा लवकर भरून येण्यास मदत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. लहान मुलांमध्ये वाढीसाठी आवश्यक हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो. म्हणूनच मुलांना पुरेशी झोप मिळणं खूप महत्त्वाचं असतं. मेंदू झोपेत काय करतो? आपण दिवसभर जे काही पाहतो, ऐकतो, शिकतो किंवा अनुभवतो त्याची छाननी मेंदू झोपेत करतो. महत्त्वाची माहिती दीर्घकाळासाठी साठवून ठेवली जाते. निरुपयोगी माहिती हळूहळू काढून टाकली जाते. यामुळे स्मरणशक्ती सुधारते. म्हणूनच परीक्षेच्या आधी पूर्ण रात्र अभ्यास करण्यापेक्षा पुरेशी झोप घेणारे विद्यार्थी अनेकदा चांगली कामगिरी करतात. कमी झोप घेतल्यास काय होऊ शकतं? जर एखादी व्यक्ती अनेक दिवस कमी झोप घेत असेल तर सतत थकवा जाणवतो, कामात लक्ष लागत नाही, स्मरणशक्ती कमी होते, वजन वाढू शकतं, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो, मानसिक ताण आणि नैराश्य वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच झोप ही चैनीची गोष्ट नसून शरीराची गरज आहे. तुम्हाला माहीत आहे का? मानव आपल्या आयुष्यात साधारण 25 वर्षांपेक्षा जास्त वेळ झोपेत घालवतो. पहिल्यांदा हे ऐकून वेळ वाया जातोय असं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात हीच झोप आपल्याला निरोगी, हुशार आणि सक्रिय ठेवते. आता प्रश्न असा आहे, आपण झोपलो की स्वप्न का पडतात? काही स्वप्न इतकी खरी का वाटतात? काही लोकांना वारंवार तीच स्वप्न का पडतात? आणि झोपताना आपल्या मेंदूमध्ये नेमकं काय घडतं? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.